मध्ये पार्टिसिपेट होत नसेल तर ते होण्याचा प्रयत्न करा. आणि येणाऱ्या काळामध्ये हे 30 सेशन आपल्याला कम्प्लीट केल्यानंतर आणखीन समोर काय गोष्टी कळेल. परंतु आजचा 20वा सेशन आहे, तर जाऊ आपण डायरेक्ट आता वंदना मॅडमकडे आणि जाणून घेऊ आपण 20व्या सेशन बद्दल. ओव्हर टू यू वंदना मॅडम. थँक्यू सो मच. आभारी आहे. आजच्या दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला पहिले वॉटर ऑफ फॉर्मेशन घेऊ. वॉटर ऑफ फॉर्मेशन कोण घेणार? ओके, वर्षा मॅम कडनंच घेऊ आपण. गुड मॉर्निंग. ओके मॅम. म्हटलं दुसरं कोणती आणखी वर्षा मॅम आहेत का? ठीक आहे, थँक्यू. आभारी आहे मॅडम, आभारी आहे तुमच्या. तर सर्वांनी डाव्या हातामध्ये ग्लास पकडायचा आहे, उजव्या हाताने त्याला पकडा. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आपल्या हातामध्ये हे जे अमृत आहे हे आपल्याला एनर्जेटिक ठेवत आहे. आपल्या शरीरामधील सर्व टॉक्झिन्स बाहेर काढत आहे. ह्या अमृतामुळे माझे जीवन बदलत आहे. हे पेय माझ्या जीवनासाठी एक वळण देणारे ठरलेलं आहे. या अमृतामुळे माझे सर्व सेल्स ऍक्टिव्ह होत आहे. हे अमृत माझे जीवन आणखी सुखमय, निरोगी आणि येणाऱ्या काळात मेडिसिन फ्री लाईफ जगण्यासाठी मला मदत करत आहे. त्यासाठी मी आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. खूप छान, खूप सुंदर. तर हे वॉटर अफर्मेशन आपल्याला डेली करायचं आहे, कारण दररोज आपण घेतोय माहित आहे, तरी पण घेतोय. याचं कारण काय की आपल्याला याची प्रॅक्टिस चांगली राहावी. ओके, आणि ज्या गोष्टीला आपण सराव करतो ती गोष्ट आपल्या अंगवळणी पडते. तर आजचा आहे आपला 20वा दिवस, आणि 20वा दिवस आहे हृदयस्थ जादू. म्हणजे जी काही जादू आहे हृदयस्थ, अगदी म्हणजे आपण म्हणतो ना अगदी मनापासून. ओके, तर बघा, कृतज्ञता म्हणजे आपल्या जे सहृदयता, म्हणजे जे आपण म्हणतो बाय हार्ट, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला एकदम म्हणजे एकरूप होतो त्या गोष्टीची आपल्याला जाणीव असणे. बघा, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं की कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जादूच्या कोणत्याही कृतीमध्ये मुख्य उद्देश जो आहे ना, तो तुम्हाला आतमनात तीव्रतेने जी भावना आहे ती आतमनामध्ये तीव्रतेने जाणवणं महत्वाचं असतं. म्हणजे हृदयस्थ म्हणजे अगदी बाय हार्ट, मनापर्यंत, हार्ट पासून तुम्ही जी भावना व्यक्त करतात, बरोबर आहे, तर ती कृतज्ञता आपल्याला काय होत असते आपल्या बरोबर, त्या कृतज्ञतेने आपण एखादी गोष्ट मागितली तर आपल्याला सहज मिळते. म्हणतात बघा, अगर किसी चीज को तुम पुरी सिद्धत म्हणजे अगदी मनापासून, तसंच हृदयस्थ जादू त्या पद्धतीने काम करते. आणि याचं कारण म्हणजे तुमच्या मनात जेव्हा कृतज्ञतेच्या भावना जास्त प्रमाणात व्यक्त करता, स्वतः आपण जेव्हा बघा एखाद्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो, तर अगदी मनापासून जर करत असेल तर आपल्याला डोळ्यातून देखील पाणी येतं. अशाच पद्धतीने म्हणजे काय की बाहेरच्या जगातील ज्या गोष्टीबाबत कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यामध्ये देखील वाढ होते. ज्या पद्धतीने आपण बाय हार्ट एखादी विषयी कृतज्ञता व्यक्त करतो, तर अजून आजूबाजूचे जे वातावरण असतं त्याच्यामध्ये देखील बदल होत असतो. आणि जेव्हा आपण दीर्घकाळ म्हणजे कंटिन्यू ही कृतज्ञता व्यक्त करतो, तर कंटिन्यू कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे होतं काय की आपला एक स्वभाव बनून जातो त्या पद्धतीचा, की आपण एक दयाळू व्यक्ती आहोत, मायाळू आहोत, आपण प्रेमाने सर्वांसोबत बोलत आहोत, आपण प्रत्येकासोबत कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपली आयडेंटिटी चेंज होते तिथे. आपला जसं की बघा, काही स्वभाव असतात, काही जणांना लोकांना हा फारच रागीट आहे, तो फारच चिडका आहे, ती फारच म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण हे देतो. तर जेव्हा आपण कृतज्ञता हे आपला स्वभाव बनवतो, तर तेव्हा आपला एक पर्सनॅलिटी देखील चेंज होते. आणि आपली जेव्हा पर्सनॅलिटी चेंज होते तेव्हा आपल्याला लोक वेगळ्या नजरेने बघायला लागतात. बघा, तुम्ही लक्षात करा, जेव्हापासून आपण हे कृतज्ञता सेशन चालू केलेलं आहे तेव्हापासून
आपल्या स्वभावामध्ये बराचसा बदल झालेला आहे. आपण कुठला तरी आपण बऱ्याचदा कोणत्या तरी युगोमध्ये जगत असतो आणि तो युगो आपल्यामध्ये कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटतो. कारण की बघा मनुष्याचं असं असतं की झुकेगा नाही. म्हणजे काय म्हणतात तुम्ही तो मूव्ही बघितला असेल झुकेगा नाही त्याला. म्हणजे काय की कुठेच त्याला झुकायचं नसतं. आणि जेव्हा तो झुकतो तेव्हा त्याला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. परंतु जेव्हापासून आपण ही कृतज्ञता व्यक्त करत आहे, तेव्हापासून आपण सर्वात प्रथम कृतज्ञता व्यक्त करतोय. तर म्हणजे काय झालं, आपल्यामधला तो इगो कुठेतरी आपल्यातून निघून गेला आणि जेव्हा इगो निघून जातो, तेव्हा मनुष्य एक वेगळ्या लेव्हलवर जाऊन पोहोचतो. आणि जेव्हा आपण काळ ही कृतज्ञता आचरण केल्यामुळे आपोआपच हृदयात ती कृतज्ञता आपल्या बाय हार्ट हृदयामध्ये रुजल्या जाते. मात्र आजच्या जादूच्या कृतीमुळे तुम्हाला त्या पातळीवर पोहोचण्यासाठी नेहमी जेवढा वेळ लागतो ते तुमचे वेळापत्रक कोलमडून पडणार आहे. म्हणजे जितका जास्त वेळ लागत होता, त्याच्यापेक्षा थोडं लवकर तुम्ही पोहोचणार आहे. आजची जी कृती आहे त्याच्यामुळे. बघा, जर एखादी कृती करताना ती जर हार्टमधून करत असाल, तर समोरच्यापर्यंत पोहोचतं. जसं की बघा फेक स्माईल कळते, कृत्रिम स्माईल आणि ऍक्च्युअल स्माईल कळते. तसंच असतं. तसंच असतं एखाद्या कृतज्ञतेचं. तोंडापुरतं थँक यू म्हणणं किंवा आभार व्यक्त करणं आणि मनापासून आभार व्यक्त करणं, याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. उदाहरण बघा, सिंपल असं मी म्हटलं, जसं की वर्षा थँक यू बस संपला विषय. परंतु ना, वर्षा मॅम तुम्ही खूप सुंदर पद्धतीने अफर्मेशन घेतलं. खूप 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 छान वाटलं मला. तुमचे मनापासून आभार. काय वाटतं 2 वाक्यामध्ये? पहिलं थँक वेगळं होतं आणि नंतरचं थँक वेगळं होतं. म्हणजे असंच काही असतं. तर जे नंतरचं ते थँक होतं, ते हृदयस्थ होतं, बाय हार्ट होतं, मनापर्यंत पोहोचणारं होतं समोरच्या व्यक्तीच्या. तर अशाच पद्धतीने. तर ही जी आहे हृदयस्थ जादू, तर हृदयस्थ जादूची कृती मनातील कृतज्ञतेबाबतची जी खोलवरता आहे, ती वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. म्हणजे आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करतो, तर ती बाय हार्ट वाढवण्यासाठी आहे आजची जादू. जसं की बघा, त्यासाठी तुमचं मन हृदयाच्या क्षेत्रावर एकाग्र करावं लागेल. बघा, आपलं मन खूप जास्त चंचल असतं. बरोबर आहे? मन खूप भरकटत असतं आणि बऱ्याचदा तुम्ही मनाला कंट्रोलमध्ये शांत करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मन जागेवर येत नाही. बरोबर आहे? जसं तुम्ही ती कविता ऐकली असेल लहानपणी, "मन वडाय वडाय उभ्या पिकात लढर." हं. म्हणजे काय, की आता होत म्हणजे क्षणात तिथे असेल तर क्षणात आपलं मन कुठेही जाते. मग त्या मनाला आपल्याला हृदयाच्या जागी एकाग्र करणं आवश्यक आहे. आणि आभारी आहे हे जादूचे शब्द जाणून घेऊन ते उच्चारायचे आहे. उच्चारावं लागते. जसं की बघा, एक सायंटिफिक संशोधनानुसार असं लक्षात आलंय, की कृतज्ञता व्यक्त करताना ज्यावेळी तुम्ही हृदयावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा लगेचच तुमचं हृदय जास्त नियमितपणे आणि एकाग्रतेने कार्य करू लागतं. म्हणजे याच्यामध्ये मागे पण बऱ्याचदा सायंटिफिक कारण आहे प्रत्येक गोष्टीमागे. तर जसं बघा, याचा परिणाम म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्य सुधारण्यामध्ये होतो. जर तुम्ही बाय हार्ट करत असाल तर. आणि यावरूनच तुम्हाला हृदयाच्या जादूच्या शक्तीची कल्पना येईल. आता हे कसं समजून घेऊ? बघा आता, समजा सिंपल आहे. आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर जेव्हा तिथं आपण मनापासून प्रार्थना व्यक्त करतो, नंतर आपण एकदम शांत बसतो आणि आपलं पूर्ण चित्त एकाग्र करतो. तेव्हा बघा आपले हार्टबीट जे असतात ना, हार्टबीट ते एकदम नॉर्मल झालेले असतात. एकदम शांततेने, सलगतेने काम करतात. तुम्ही हार्टवर हात ठेवून बघू शकता. एकदम छान वाटतं त्या टायमिंगमध्ये. म्हणजे काय झालं, तुम्ही सर्व काही विसरून पूर्ण अंतर्मनापासून तुम्ही तिथे व्यक्त होता. बरोबर आहे? जसं तुम्हाला एखादी खूप अडचण आली आणि तुम्ही देवाची भक्ती करता, तर तुम्ही अगदी तेव्हा तुम्हाला डोळ्यातून पाणी येऊन तुम्ही ती गोष्ट मागत असता. मग अशा पद्धतीने म्हणजे आपण काय करतो, जी पूर्ण कृतज्ञता आहे ती कुठे आणतो? अगदी हृदयातून व्यक्त करतो. आणि पहिल्यांदा ही कृती करताना तुम्हाला थोडा सराव करावा लागेल. जसं की बघा, आपण याच्या आधी जर कधी केलेलंच नाही, जी गोष्ट आपण फर्स्ट टाईम करतो, ती आपल्याला समजायला थोडा वेळ लागेल. मग आपल्याला थोडा प्रयत्न करायचा. मग असा प्रयत्न केल्याने आपल्याला फायद्याचं ठरेल. काही वेळा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला ती कृती जमून जाईल. आणि दरवेळी तुम्ही जेव्हा ही कृती कराल, तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याचं तुमचं प्रमाण वेगाने वाढत आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आता हे असं का करायचं? नसेल तरी पण मनापासून करण्याचा सराव का करायचा? समजून घ्या. जसं की बघा, मी नवीनच वर्ल्ड टीम झाली होती आणि वर्ल्ड टीम झाल्यानंतर गणराजू सरांचं एक ट्रेनिंग होतं पुण्याला आणि आम्ही ते केलं होतं वर्ल्ड टीम स्कूल.
इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं होतं, की अगर आपको हँसते नहीं आ रहा है, तो जाओ आईने में प्रॅक्टिस करो, हँसने की प्रॅक्टिस करो. आणि पूर्ण त्याने 1 तास कसं हसायला पाहिजे, एका कोचने कसं हसायला पाहिजे. तर त्याचं त्यांनी खोटी स्माईल पहिले खुद को देखो बोले. आप आईने में जाके देखो, आप हँसते हुए कैसे लगते हो, फेक स्माइल करते हुए कैसे लगते हो. ऐसी ऐसी आपको दिनभर प्रॅक्टिस करनी है. आणि दररोज जेव्हा 1 तास प्रॅक्टिस करतो आणि हसण्याची प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं फेक स्माईल कोणती, ॲक्चुअल स्माईल कोणती आणि तिथून पुढे कळतं. म्हणजे काय, जसं-जसं तुम्ही त्या गोष्टीची प्रॅक्टिस करायला सुरुवात करता, तर ती गोष्ट तुमच्या अंगवळणी पडते. जसं की बघा, ऑल्वेज विअर युअर स्माईल बिफोर युअर क्लोथ. म्हणजे काय, की आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती पहिले स्माईल परिधान करायची. कपडे तर आपण नंतर घालणार आहोत, परंतु जेव्हा आपण उठतो स्नान केल्यानंतर ऑल्वेज विअर युअर स्माईल बिफोर युअर क्लोथ. म्हणजे काय, स्माईल विअर करायची. तर ह्या गोष्टीचा खूप जास्त परिणाम होतो. तसंच ही हृदयस्थ जादू आहे. तर अगदी मनापासून ही काय करायची, कृतज्ञता तुम्हाला अंगीकृत करायची. म्हणजे कृतज्ञता ही तुमचा एक शरीराचा पार्ट बनली पाहिजे किंवा तुमच्या जीवनाचा पार्ट बनली पाहिजे. आणि हृदयाच्या जादूची कृती करताना तुमचे मन एकाग्र करा. आणि तुमचे लक्ष हृदयाच्या क्षेत्रावर केंद्रित करा. तुम्ही तुमच्या शरीराच्या आत चित्त एकाग्र करता की बाहेर, यानं काही फरक पडत नाही. तुम्ही डोळे मिटून घ्या, कारण त्यामुळे तुमचं मन हृदयावर केंद्रित करणं सोपं जातं. म्हणजे जेव्हा आपण ही जादू करू, तेव्हा डोळे मिटून आपल्याला हृदयावर केंद्रित करायचं. याच वेळी मनामध्ये आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. काही वेळा तुम्ही याचा सराव केला, की तुम्हाला डोळे मिटण्याची देखील गरज पडणार नाही. पण तुम्ही जेव्हा डोळे मिटता, तेव्हा तुम्हाला जास्त कृतज्ञता वाटते, असं सर्वसाधारण नियम आहे. आणि हृदयाची जादू लवकर घडून येण्यासाठी तुम्ही आणखी काही गोष्टी करू शकता. तुम्ही तुमचा उजवा हात हृदयावर ठेवून त्याच्यावर मन एकाग्र करून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणू शकता किंवा आभारी आहे हे जादूचे शब्द तुम्ही म्हणत असताना ते तुमच्या मनातून येण्याऐवजी तुमच्या हृदयातून येत आहे, अशी तुम्ही कल्पना करू शकता. एक सिंपल असं एक्झाम्पल आहे बरं. बघा, तुम्ही जेव्हा थँक यू म्हणतात, तर आभारी आहे म्हणतात ना आणि मॅजिक स्टोन हातामध्ये घेतात ना, तर बऱ्याचदा ना बघा, हा स्टोन हातामध्ये घेतला उदाहरणार्थ आणि नॉर्मली तुम्ही इथे हात ठेवलाय तुमच्या हार्टवरती, बरोबर आहे? आणि तुम्ही आभारी आहे हा शब्द जेव्हा म्हणतात ना, तुम्हाला कंपन तुमच्या हातामध्ये जाणवतं. तुम्ही ऑब्झर्व्ह करून बघू शकता. तर अगदी तुम्हाला इथे कंपन जाणवतं हातामध्ये. म्हणजे त्या व्हायब्रेशन्स ज्या असतात ना, त्या हार्टमधून कुठे चालल्या स्टोनपर्यंत चाललंय. मग आता हार्ट चक्रावरती जसं की आपल्याकडे 7 चक्रास तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं. तर ह्या 7 चक्रासमध्ये हार्ट चक्र हे खूप महत्वाचं चक्र आहे. आणि हार्ट चक्रामध्ये आपले इमोशन्स, आपल्या फीलिंग्स हे सर्व गोष्टी त्याच्यातून बाहेर पडतात. म्हणून आता ही जी कृती आहे ती हार्ट चक्रावरती डिपेंड आहे. हार्ट चक्र म्हणजे जसं की बघा, मी तुम्हाला एक श्वास घेण्याचे पहिल्या सेशन आपला वर्कशॉप झाला होता. तिथे तुम्हाला श्वसनाचे म्हणजे आपला श्वास कुठे-कुठे रोखून ठेवायचा हे शिकवलं होतं. जसं की मध्ये श्वास कसा रोखून ठेवायचा, आपल्याला छातीमध्ये श्वास कसा थांबवून ठेवायचा किंवा आपल्या कंठामध्ये श्वास कसा रोखून ठेवायचा हे आपण शिकलो होतो त्या त्या सेशनमध्ये. तर म्हणजे काय, आता आपल्याला हृदयामध्ये श्वास रोखून ठेवून ही कृती करायची. जसं की बघा, तुम्ही दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुमचा जो श्वास आहे, तो हृदयात कसा रोखून ठेवायचा हे तुम्ही शिकलेले आहात. बरोबर आहे? आणि ते रोखून ठेवल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले मन एकाग्र करण्यासाठी एक बॉक्स टेक्निक करायची. बॉक्स टेक्निक पण माहीत आहे तुम्हाला, मागे शिकवली होती. ओके, नसेल माहीत तर मी पुन्हा एकदा सांगेन. जसं की बघा, दीर्घ श्वास घेतल्यानंतर तो श्वास 10 सेकंदापर्यंत तुम्हाला रोखून ठेवायचा आहे. पुन्हा सोडताना 10 सेकंद थांबायचंय. सोडल्यानंतर रिकामं म्हणजे श्वास नसताना पोटामध्ये पुन्हा 10 सेकंद थांबायचे आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊन 10 सेकंद थांबायचे. तर अशा पद्धतीने जो असतो त्याला आपण बॉक्स टेक्निकचा श्वास म्हणतो. जेव्हा तुम्ही बॉक्स टेक्निकने ही श्वसनाची क्रिया करता, तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या श्वसनावर येतं. आता श्वसनावर आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? आता हार्ट चक्रावरती तिथे न्यायचंय. आता श्वसनाची क्रिया कंप्लीट झाली. बॉक्स टेक्निक केली. आता आलं श्वासावरती. तर दीर्घ श्वास घेतल्यानंतर श्वास बघा, जसं तुम्ही आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही खाली हात ठेवला होता, खाली हात ठेवल्यानंतर तुम्ही ओमच्या याच्यामध्ये तर तुम्ही श्वास घेता तेव्हा तो पोटामध्ये थांबला. चेस्टमध्ये थांबवण्यासाठी तुम्ही काय केलं होतं, हे हात पूर्ण ह्या लेव्हलला घेऊन थोडेसे हात मागे घेतले. आता दीर्घ श्वास घेऊन बघितल्यानंतर ती कुठे थांबतं? चेस्टमध्ये. आता चेस्टमध्ये थांबल्यानंतर इथे ओमचा उच्चार करून तुम्हाला हृदयावरती लक्ष केंद्रित करायचंय.
लक्षात आलं? मी हे बारीक बारीक गोष्टी का शेअर करते, कारण की कदाचित मला असं वाटतं हे मागच्या वर्कशॉपमध्ये होतं, पहिल्या 28 दिवसामध्ये. हे मी रिपीट ह्या सेशनमध्ये घेतलेलं नाही, तर तुम्ही युट्यूबला बघू शकत नाही. ओके, राणी मॅडमना माहिती आहे. तर ह्या पद्धतीने एक दिवस आपण याच्यावरती पण घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. परंतु आता जितकं समजलंय मला असं वाटतं ओके आहे. आता मग आजच्या जादूच्या कृतीचा भाग म्हणून तुम्हाला सर्वात महत्वाच्या अशा कोणत्याही 10 तीव्र इच्छा ज्या पूर्ण व्हायच्या असं तुम्हाला वाटत असेल, तर त्याची यादी करायची सर्वात पहिले. आणि प्रत्येक इच्छेसाठी हृदयाची जादू करा. प्रत्येक इच्छा मनातल्या मनात किंवा मोठ्याने वाचा. आणि ती प्रत्येक इच्छा वाचून झाली, की तुमचे डोळे बंद करा. तुमचे मन हृदयावर केंद्रित करा. आणि मन एकाग्र झाले, की हळूवारपणे आभारी आहे हे जादूचे शब्द पुन्हा उच्चारा. तुम्हाला जर मी दिलेल्या सूचना उपयुक्त वाटल्या, तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं. कसं? हार्टचं कसं करायचं, श्वसन कसं केंद्रित करायचं हे. तर तुमच्या 10ही इच्छांसाठी हृदयाच्या जादूचा वापर केल्यानंतर कृतज्ञतेच्या ज्या खोलीपर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहे, त्यात वाढ झाल्याचे तर तुम्हाला जाणवेलच. पण त्याचबरोबर तुमच्या सर्वोच्च 10 इच्छापूर्तीसाठी तुम्ही कृतज्ञता नाट्यमयरित्या वाढवली आहे, हे देखील तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल, तर तुम्ही हृदयाची जादू ही कृती तुमच्या इच्छाबाबत चालू ठेवू शकता. किंवा जेव्हा तुम्ही कधीतरी आभारी आहे जादूचे शब्द उच्चारता, त्यावेळी हृदयाची जादू तुम्ही करू शकता. अशा दिवसातून 2दा तुम्ही जर हृदयाची जादू केली, तर त्याचा मोठा परिणाम तुमच्या आनंदी राहण्यावर आणि आयुष्यातील जादूवर दिसून येईल. जसे की बघा, किती फक्त 5 मिनिटासाठी किंवा 2 मिनिटासाठी तुम्हाला थोडा वेळ रिलॅक्स व्हायचंय, श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय आणि काय करायचं, हृदयापासून बाय हार्ट ह्या तुम्ही ज्या सकाळपासून आता मी सांगितलं, ज्या आवडतं इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे त्या लिहायच्या. त्या 10 इच्छा लिहायच्या. बाय हार्टवरती हात ठेवून हार्ट चक्र ऍक्टिव्ह करून तुम्हाला त्याच्यानुसार ह्या कृती करायच्या आहे. तर 2दा जरी केल्या तरी खूप आहे, परंतु मनापासून करायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं. तर एकदा का तुम्ही हृदयाची जादू काही वेळा करून बघितली, की तुमच्या भावनांची खोली वाढलेली तुम्हाला जाणवेल. कृतज्ञतेमुळे ही भावनेची खोली वाढते. जेव्हा एखादी भावना खोलवर रुजते आणि मनापासून तुम्ही ती व्यक्त करता, तिच्या विपुल प्रमाणात तुम्हाला गोष्टी मिळत राहतात. जेव्हा ही भावनेची खोली वाढते, तेव्हा तुमच्या हृदयाच्या आसपास थरारून टाकणारी भावना, शरीरातून एक आनंदाची लहर उमटल्याची भावना निर्माण होते. आणि तुमचे डोळे अश्रूंनी भरून येतात आणि अंगावर रोमांच पण येतात. पण एक मात्र नक्की, हृदयाच्या या जादूनं तुम्हाला यापूर्वी कधी न जाणवलेली शांततेची आणि आनंदाची भावना तुम्हाला जाणवेल. म्हणजे बघा, आता 10 इच्छा जर आपण लिहिल्या, उदाहरणार्थ आता हे कसं तुम्हाला म्हणजे याच्यातून जर बघायचं असेल तर लक्षात घ्या, एखादी तुमची मैत्रीण आहे. मैत्रीण आहे आणि ती सध्या तुमच्या सोबत नाहीये किंवा कुठेतरी दूर आहे आणि तुम्हाला खूप मनापासून तिची आठवण येते. खूप खूप कासावीस झाले तुम्ही तर तुम्ही काय करणार? डोळे बंद करून हे कराल तर तिच्या चांगल्या गोष्टी आठवून मग तिच्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे किंवा त्या मैत्रिणीचं नाव डिअर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. या पद्धतीने जे होपोनोपोनो टेक्निक आहे त्या पद्धतीने तुम्ही म्हणाल आणि पुन्हा तुमची इच्छा व्यक्त करून आभारी आहे असं जेव्हा म्हणाल, तर तुम्हाला लिटरली म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी पण येईल आणि समोर ती व्यक्ती उभा असल्याचं तुम्हाला अक्षरशः जाणवेल. जसं की बघा तुम्ही मला शिकवलं का मी बहुतेक? सेल्फ लव्ह बद्दल शिकवलं होतं का? होपोनोपोनो टेक्निकमध्ये? अच्छा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्वतःला ह्या गोष्टी करून घेतो, तर तेव्हा आपल्याला बरोबर स्वतःला अक्षरशः आपण मिठी मारल्याची जाणीव होते आणि त्याच्यातून आपल्याला आनंदाश्रू यायला सुरुवात होतात. तर अशा पद्धतीने ही आजची हृदयस्थ जादू आहे. आय होप तुम्हाला नक्कीच समजली असेल. 10 इच्छा व्यक्त करून बाय हार्ट चक्र ॲक्टिव्ह करून तुम्हाला त्या पद्धतीने आजची कृती करायची आहे. तर जसं की बघा, तुम्हाला मिळालेल्या 10 वरदानाची मोजणी तुम्ही डेली करत आहात. आतापर्यंतचे वेगवेगळे ते मी शिकवलेच आहे. नंतर त्याच्यामध्ये आभारी आहे हे म्हणायचंय सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. आणि आजची कृती आहे तुमच्या हृदयाभोवती तुमचं मन आणि लक्ष तुम्हाला केंद्रित करायचंय. नंतर तुमचं मन ज्यावेळी तुमचं हृदयावर एकाग्र करता त्यावेळी डोळे मिटून घ्यायचे आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे जे आपण 10 इच्छा लिहिल्या. वरदान वेगळे, वरदान म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड फील करणं. आणि इच्छा म्हणजे काय? ज्या गोष्टी आपल्याला कंप्लीट व्हावं असं वाटतं, आपल्या जीवनामध्ये यावं अशा असणाऱ्या इच्छा.
म्हणजे तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांची आपल्याला यादी करायची. प्रत्येक इच्छा वाचून हृदयाभोवती तुमचे मन एकाग्र करून डोळे मिटून तुम्हाला हळूवारपणे ते गोष्ट म्हणून आभार व्यक्त करायचे. आणि आज झोपी जाण्यापूर्वी रात्री जादूचा जो स्टोन आहे, मॅजिक स्टोन आहे, तो तुम्हाला दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी त्याच्याजवळ बोलून आभार व्यक्त करायचे आहे. ओके, लक्षात आलं? तर थँक यू सो मच. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तर आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन होपोनोपोनो टेक्निक मधलं मी तुम्हाला 4 शब्द सांगते त्याच्यातले. अफर्मेशनच्या ऐवजी म्हणजे तुम्हाला हे हाच पाठ करायचे. आधी मनीसाठी पण सांगते आणि बॉडीसाठी पण सांगते. ओके. असं तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी करू शकता. घ्या. डिअर बॉडी, तुम्ही हे लिहिलेलं आहे. डिअर बॉडी, आय एम सॉरी. म्हणजे मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी. मनापासून क्षमा कर. डिअर बॉडी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. थँक यू. आभारी आहे. आता लक्षात घ्या. डिअर बॉडी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक यू. आता हे झालं शरीरासाठी. आता घ्यायचं मनीसाठी. मनीसाठी पण असंच. पैसे. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक यू. बघा हे एक होपोनोपोनो टेक्निक आहे. खूप फास्ट पद्धतीने जर आपल्याला एखादं अफर्मेशन कंप्लीट करायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. आता बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीचं काय सांगितलं डिअर बॉडी बद्दल, बरोबर आहे. आता हे कसं तर याच्यामध्ये शरीराबद्दल आपण म्हणतो जसं की बघा तुम्ही मेडिटेशन कंप्लीट जसं जर का तुमच्याकडे फ्युअल सेंटरमध्ये काही लोक येत असेल आणि आल्यानंतर ते जेव्हा सर्वजण एकत्र एनर्जी ड्रिंक आपलं अमृत सोबत घेऊन पित असेल तर तुम्ही त्यांच्या सोबत सुद्धा ही टेक्निक करू शकता. बघा काही लोकांना स्वतःच्या शरीराला खूप जास्त प्रमाणात या परमिशन बद्दल सांगते आजच्या हृदयस्थ जादूबद्दल नाही. तर बरेचसे लोक खूप जास्त निगेटिव्हिटी घेऊन आपल्या इथे आलेले असतात आपल्या फ्युअल सेंटरला, बरोबर आहे. आपण कितीही ती एनर्जी पॉझिटिव्ह जरी असेल परंतु ती येणाऱ्या लोकांची निगेटिव्हिटी आपल्यासोबत ते घेऊन आलेले असतात, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा अं, बघा तुम्ही जर आता एखादं अशा ठिकाणी गेले तिथं खूप जास्त गायींचा गोठा आहे, बरोबर आहे. आणि तिथं तुम्ही काहीच काम नाही केलं परंतु 2 दिवस तिथेच थांबले. तिथून बाहेर आले तर आणि तुमच्या शरीराला नक्कीच शेणाचा वास येईल की नाही. आणि तुम्ही एका अत्तराच्या स्प्रेच्या अत्तराच्या कारखान्यामध्ये गेले. तुम्ही कशालाच हात नाही लावला. तिथे थांबले आणि तिथून जेव्हा तुम्ही बाहेर आले तर काय होईल? अत्तराचं वाजले. तुम्ही काहीच नाही केलंय, बरोबर आहे. तसंच आपल्यासोबत आपण कितीही जरी आधुनिक असेल, आपण किती जरी स्वतःला आपण अ, एकदम ॲडव्हान्स समजत असेल, परंतु ही जी एनर्जी असते, ही एनर्जी काम करत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी असते. पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी ही असते. तर जेव्हा आपल्या आजूबाजूला अवतीभोवती जे कोणी लोकं येतात, तर तेव्हा ही जेव्हा निगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला घडते, तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं असतं आणि त्यांच्यातील निगेटिव्ह एनर्जी काढून टाकणं पण गरजेचं असतं. आता हे कसं अजून पुन्हा डीपली समजून सांगते. बघा तुम्ही मंदिरामध्ये जातात. पहिल्या काळामध्ये म्हटलं जायचं बरं, मंदिराच्या आजूबाजूला घरं असू नये, नसायचे तेव्हा आणि स्मशानभूमीच्या आजूबाजूला देखील घरं असायची.
तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ऐकलेलं पण असेल. कारण की तिथे जे आलेली निगेटिव्ह एनर्जी असेल, ती आजूबाजूला पसरत असते. जसं की बघा मंदिराच्या तिथे पण जेव्हा सर्व लोकं जातात आणि सर्व जे लोकं जेव्हा प्रार्थना म्हणतात, तर प्रार्थना म्हटल्यावर जो कळस असतो, कळस बघा असा असं असतं ना, तर त्याच्यामध्ये पूर्ण आपली जी निगेटिव्ह एनर्जी असते ना, ती निगेटिव्ह एनर्जी वरती खेचून घेतल्या जाते आणि तिथून ती बाहेर आजूबाजूला पसरत असते. तर म्हणून म्हटलं जातं, की निगेटिव्ह एनर्जी तिथं येणाऱ्या सर्व लोकांची निगेटिव्ह एनर्जी वरती घेऊन गेलेली असते. जसं मी तुम्हाला मागे पिरियड्सच्या बाबतीत समजावून सांगितलं होतं, की पिरियड्स असल्यानंतर मंदिरामध्ये का नाही जात, बरोबर आहे? तर अशाच पद्धतीने ही निगेटिव्ह एनर्जी तिथे आजूबाजूला पोहोचलेली असते. मग तुम्ही ही टेक्निक नाही का तुमच्या फ्युअल सेंटरमध्ये देखील करू शकता लोकांसोबत. तर कसं करणार? ते समजून घ्या. आहे ना आपल्याकडे 2 मिनिटं? ठीक आहे. तर सर्वात पहिले फ्रेश घेतल्यानंतर हातामध्ये त्यांच्यासोबत म्हणणार तुम्ही, डिअर बॉडी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. मी आतापर्यंत माझ्या माझ्या शरीरामध्ये खूप काही अनहेल्दी फूड टाकून तिला खूप जास्त त्रास दिलेला आहे. तिला अस्वस्थ बनवलेलं आहे. खूप काही म्हणजे ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये तुम्ही त्या बोलायच्या आहे आणि अनहेल्दी फूडमुळे त्यांच्या शरीरामध्ये काय झालंय, त्यांना कोणता त्रास होत आहे, आज ते कोणत्या गोष्टीला सफर करत आहे आणि त्या सर्व गोष्टींसाठी त्यांना कोणाचं हे करायचं आहे, आभार व्यक्त करायचे शरीराचे. इतका सर्व त्रास दिल्यानंतरही ते शरीर आज मला सपोर्ट करत आहे. त्यासाठी मी तुझे खूप खूप आभार आहे. बघा बऱ्याचदा होतं असं, की तुम्ही जेव्हा डायटिंगवर असतात किंवा तुम्ही वेट लॉस प्रोसेसमध्ये असतात. तुमचं शरीर जर आतमधून रडत असेल, तुमचं शरीर जर आतमधून खुशच नसेल, तर तो सर्वात चुकीचा वेट लॉस म्हटला जातो. परंतु जेव्हा तुम्ही वेट लॉस करता, तर तुमचं शरीर आतून खुश असेल, तुम्ही एनर्जेटिक असेल, तुमच्या चेहऱ्याचं तेज वाढत असेल, तुमची केसांची ग्रोथ होत असेल, तुमची स्किन इम्प्रूव्ह होत असेल आणि तुमची एनर्जी वाढत असेल, तर म्हणजे काय तुम्ही तुमच्या शरीराला खुश ठेवून ते वेट लॉस करताय. तर तुम्ही बघा मार्केटमध्ये आपल्याकडे येणारे लोकं खूप काही-काही कुटाणे करून आलेले असतात. YouTubeचे वेगवेगळे गोष्टी वापरून. म्हणजे काय, की ह्या गोष्टींतून त्यांनी काय केलेलं असतं, त्यांच्या शरीराला खूप जास्त त्रास दिलेला असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या टेक्निक वापरू शकता. जेव्हा तुम्ही ही टेक्निक वापराल ना, तुम्हाला अक्षरशः सांगते म्हणजे मी जेव्हा घेते ना, आपोआप प्रत्येक जो नवीन व्यक्ती फर्स्ट टाईम जरी आलेला असेल ना, त्याच्यासुद्धा डोळ्यातून पाणी यायला लागतं. अशा पद्धतीने मी वाटल्यास एक दिवस करून घेईल तुमच्याकडनं. खूप सुंदर आहे. तर सो मच. आभारी आहे, आभारी आहे. आभारी आहे. ज्यांना कोणाला काही मत व्यक्त करायचं असेल आजच्या सेशनबद्दल किंवा काही चमत्काराबद्दल, तर ते नक्की हँड रेज करू शकता. ओव्हर टू यू हिरवे सर. चला, तर आजचा सेशन खूप चांगला राहिला आणि हृदयस्थ जादू. तर यावर बाकी लोकांकडे नाही आहे म्हणजे अनुभव. तर माझ्याकडे सेंटरमध्ये मला असं वाटतं की मी काल पण सांगितलं, आमच्याकडे जे 75 वर्षाचे व्यक्ती आलेले आहेत आणि त्यांनी जेव्हा हे बदलणं सुरू केलं, तर अक्षरशः ते काल आल्यानंतर सांगायला लागले का म्हणे मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी जे मला म्हणजे जवळ केलं आणि सांगितलं की मी जे तुमच्या सोबत जे असं वागत होतो, कारण की काय प्रत्येक व्यक्तीचं एक इमेज बनलेलं असतं. तर त्यांचं इमेज काय कुठेतरी म्हणजे कोणाचं काम नसं होत तर त्यांना काय थोडंसं धाक दपट दाखवणे आणि त्या गोष्टी करणे. तर काल जे आहे ते एका डॉक्टर आहे आमच्या इथे का जे म्हणजे चांगले नामांकित आहे, तर त्यांच्याबद्दल ते सांगत होते आणि ते अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून म्हणजे असे अश्रू म्हणजे 75व्या वर्षाचा व्यक्ती त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. म्हणजे मला मला खूप चांगलं वाटलं, कारण की म्हणे म्हणजे आल्यानंतर सुद्धा ते बदलायला तयार नव्हता, कारण की काय त्यांचा इगो जो होता तो खूप होता. म्हणजे त्यांनी तर 7-8 दिवस ते म्हटलं का तुम्ही सगळं सांगता हे धन्यवाद म्हणा, थँक्यू म्हणा, पण माझ्या ह्याच्यानं ते पण होत नाही. आणि मग मी त्यांना घेऊन बसल्यानंतर, कारण की काय मग त्यांना मी स्पेशल बाकी लोकांच्या व्यतिरिक्त मी त्याला दुपारी बोलत होतो आणि त्याला सगळ्या गोष्टी समजावून लिहून घेत होतो. तर त्याच्यामध्ये जे आहे त्यांना लक्षात आलं का एका मित्राचं जसं कॅन्सर झाला त्याच्यातून वापस आला, पण त्याच्याकडे पैसे होते त्याच्यामुळे ते बोलत नव्हते. मला त्यासाठी धन्यवाद म्हणा त्याला की, आणि त्याला जाऊन भेटा आणि सांगा की म्हटलं तुम्ही याच्यातून लवकर बाहेर निघणार आहे. तर ते त्यांना पण गेले तर ते पण म्हणे त्यांना एकदम गहिवरून आलं आणि त्यांना चांगलं वाटलं आणि ज्यांच्या ज्यांच्या सोबत आता त्यांची रिलेशन बिघडलेले आहे तर ते त्यांना एकाएकाला भेटत आहे आणि भेटल्यानंतर मग ते काल म्हटले ते जे डॉक्टर आहे त्यांनी म्हटलं का तुम्हाला पण बोलवलं भेटण्यासाठी आणि ते पण आपल्याकडे येणार आहे. म्हणजे काय एकदम त्यांच्या डोळ्यातून असे असू त्याला आपण म्हणतो ना हृदयापासून ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी करणं सुरू करतो त्यावेळेस हे जे अनुभव आहे आपल्याला येतात. पण आपल्याकडे असे काही लोक असेल का आपलं त्याचं पटत नाही
आणि जर समजा आपलं म्हणजे काय छोट्या छोट्या गोष्टीसाठी वाद असतात, कधी कधी वैचारिक मतभेद पण असतो, तर त्यावेळेस जे आहे तर त्याला कम्प्लीट करणं किंवा क्लिअर करणं किंवा त्याला माघार घेऊन का ठीक आहे बाबा तुझं चांगलं आहे ना, तूच म्हणतो तेच बरोबर आहे. तर याला काही छोट्या छोट्या गोष्टी आहे पण त्याच्यासाठी वाद करून म्हणजे काय आपलं आयुष्य त्याच्यामध्ये आपण घालू शकतो. आणि त्या गोष्टी एकदा व्यक्ती गेल्यानंतर म्हणजे काय ते म्हणे की हा कॅन्सरवाला व्यक्ती जर मरून गेला तर म्हणजे आमचे जे तिळा आहे ते कायम राहील. मग एक मी त्यांना गोष्ट सांगितली, हा तिळा कायम राहत नाही म्हटलं, पुढच्या जन्मात म्हटलं ते साप होईल आणि तुम्ही मुंगूस व्हाल आणि हे तिळा चालूच राहणार. म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला तर माहित नाही आहे, म्हटलं हे असेच आपले संबंध राहतात. म्हणून जायचं ज्यांच्यासोबत आपले रिलेशन बिघडलेले आहे त्यांच्यासोबत काय करायचं, आपल्याला भेटायचं आहे, सॉरी म्हणायचं आहे, धन्यवाद करायचं आहे, तर बघा ते जे रिलेशन आहे ते आपल्या आणखीन चांगलं होण्यासाठी मदत होणार आहे. तर बरोबर. असेच अनुभव है ना. आणि करायला सर पाहिजे. म्हणजे एक जैन धर्मामध्ये पण आहे ते मिच्छामी दुक्कडम म्हणून म्हणतात बघा, एकदा ते एक दिवस सर्वांची माफी मागतात. आणि ते आभार व्यक्त करायचं जे आहे ना, तर जसं तुम्ही सांगितलं की त्या व्यक्तींना आभार का व्यक्त करायची, तो इगो हर्ट होतो की आभार थँक्स म्हण लोकांना. तर आपल्याला हे सांगण्यापेक्षा नाही का, बघा मी तुम्हाला पीडीएफ दिलेले आहे आणि पीडीएफ मध्ये स्टार्टिंगच्या पेजवरती आभार व्यक्त करण्याचे जे फायदे किती जबरदस्त पद्धतीने आहे. त्याने आणि ते जे ऐकसाल ना तुम्ही, तर त्याच्या वाचाल तुम्ही 2 वेळेस पुन्हा एकदा वाचाल, तर तुम्हाला लक्षात येईल, की ते आभार व्यक्त केल्यानंतर स्वतःवरती कसा छान परिणाम होतो हे दिलेले आहे. त्यांनी सांगितलंय, की हार्ट कसं काम करतं, मेंदू कसा काम करतो आणि प्रत्येक आभार व्यक्त करण्यामागचे सायंटिफिक कारण दिलेले स्पिरिच्युअल कारण आणि सायंटिफिक कारण त्याच्यामध्ये दिलेले. तर आपल्याला त्या व्यक्तीला सांगण्याची गरज पडत नाही. तो स्वतःहून म्हणजे हे करतो. तर त्याचं प्रिंट काढून आणायचं मस्त आणि आभार व्यक्त करण्याचे फायदे जे आहे ना, फर्स्ट पेज, फर्स्ट सेकंड ते सायंटिफिक कारण वगैरे ते तुमच्या फ्युअल सेंटरमध्ये लावू शकता, तुम्ही घरामध्ये लावू शकता. 2-3 प्रिंट काढूनच आणायची शक्यतो. कधी-कधी आपणही आभार व्यक्त करायला विसरतो, इतकं सगळं शिकून सुद्धा. बऱ्याचदा होऊन जातं ना आपल्याकडनं, आपल्यालाही होते मग. मग तेव्हा ते समोर दिसेल ना, तर त्याचा फायदा होईल. ते पण तुम्ही करू शकता. तर चला असंच छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेतोय. आणि खरंच आहे की आपण जर समजा याच्यामध्ये असलं तर आपण आभार व्यक्त करतो, नंतर आपण हळूहळू विसरून जातो. असं जर प्रिंट वगैरे असल्या आणि जर डेलीमध्ये जसं हृदयस्थ जातो आहे सगळ्या गोष्टी जर आपण प्रॉपरली केल्या तर ते आपण विसरणार पण नाही. कारण की काय कोणती सवय लागण्यासाठी आपण म्हणतो ना 3 दिवस, 21 दिवस आणि 90 दिवस कंटिन्यू जेव्हा राहाल मग त्यावेळेस तुम्ही सोडतो म्हटलं तरी ती म्हणजे काय ती सवय सुटत नाही. म्हणून सुरुवातीला 90 दिवस तरी आपल्याला काय ह्या गोष्टी रेग्युलर जर केल्या नंतर मग ऑटोमॅटिकच होतं. आणि याचे एक उदाहरण जसे माझे वडील आहे की छोट्या छोट्या गोष्टी ते विचारायचे. मग काम नसताना एक विशिष्ट एज नंतर या मुलाचं कसं त्या मुलाचं कसं मी काय केलं त्यांना एक 200 पेजेसचं बुक आणून दिलं. त्याच्यावर म्हटलं तुम्हाला सकाळी उठले का हे राम 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 त्याच्यावर लिहिणं सुरू करा. मग काय करायचे ते श्वासा परत यायला लागला त्यांना. असा कळ जरी पेरला तरी राम म्हणायचे, थोडासा श्वास गेला तरी राम म्हणायचे. मग असं करता करता त्यांच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते कमी होऊन गेल्या. म्हणजे काय चांगली सवय लावण्यासाठी जे आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी पण आपण करू शकतो. आणि त्याच्यामुळे काय दोन्ही बी म्हणजे काय त्यांचं एक माइंड जे एकदम फ्रेश होऊन जातो. म्हणजे काय दुसऱ्याबद्दल राग, लोभ, मोह हे सगळे आपल्या गोष्टी निघून जातात. तर चला आपल्या या सकाळच्या कॉलचा उद्देशच तो आहे की काय 1% चेंज, 1 मोर हेल्प आणि त्याच्यामध्ये आपण आता ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड म्हणजे काय आपल्याला धन्यवाद मानायचे आहे. या तिन्ही गोष्टीचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपलं जीवन जे आहे आणि आपल्या समोरच्या पिढीचं जीवन जे आहे हे एकदम चांगलं राहणार आहे. तर असंच आपण करत राहू, असंच आपण बदलत राहू आणि असंच लोकांच्या जीवनामध्ये बदल घडण्यासाठी आपण मदत करत राहू. तर थँक्यू. पहिले तर वंदना मॅडमला आणि तुम्ही येत आहे तुमच्यासाठी पण धन्यवाद. आणि धन्यवादसाठी मी सर्वांना अनम्यूटचं बटन पाठवतो आहे. तर आपण धन्यवाद करू आणि थांबू इथे आणि भेटू आपण आपल्या उद्याच्या सेशनमध्ये. आणि आपला सेकंड डे आहे आज कशाचा, थँक्यू सर. लाईफस्टाईल डेचा. आभारी 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 धन्यवाद. धन्यवाद.